रामकृष्ण हरी. दोस्त माझा मस्त विथ पुरुषोत्तम दादा या मन मोकळ्या गप्पांमध्ये आज आपल्यासोबत आहे सारे गम प फेम वारकरी संप्रदायाचे पाईक वारकरी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी मेश्राम. रामकृष्ण हरी. नमस्कार दादा. जय हरी. जय हरी. माऊली, खरं तर मी तुम्हाला आवाजावं करणार नाही, अरे आरे तुरे करणार आहे. जरूर जरूर नक्कीच. कारण की आपली मैत्री खूप जुनी आहे जी. आणि माझ्या सगळ्या जिवलग मित्रांना एकत्र घेऊन मी हा कार्यक्रम करतोय. कारण की तुम्ही सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वीपणे वाटचाल करत आहात. वैकुंठवासी बोधे बाबांचा शिष्य म्हणून तू वारकरी संप्रदायामध्ये परिचित आहे. बरोबर. तुझ्या गावावरून तू आळंदीमध्ये आला. हो. अतिशय तुझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे आणि इतकं स्ट्रगल असून देखील आज तू ज्ञानोबा तुकोबारायांच्या कृपेमुळे यशस्वी गायक म्हणून समाजाला परिचित आहे. तर तुझा गावापासून आळंदीपर्यंतचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. दादा धन्यवाद. तुम्ही आम्हाला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार व्यक्त करतो मी तुमचा. प्रवास सर्व रसिक जनांना तर माहितीच आहे, परंतु आपल्या मित्रासाठी, आपल्या दोस्तासाठी आज मी आपल्या या चॅनलवरती तुम्ही मला आमंत्रित केल्याबद्दल खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. सुरुवातीपासूनचा जो प्रवास आहे माझं, तसं जन्मगाव माझं अमरावती जिल्ह्यामध्ये नांदुरा बुजुर्ग एक 3000 लोकसंख्येचं एक छोटंसं गाव आहे आणि घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे 3 पिढ्यांपासून. आजोबा वारी करायचे, त्यानंतर मग वडिलांवरती जबाबदारी आली की वारी केली पाहिजे. त्यानंतर मग वडील थकले, त्यानंतर घरातून कोणीतरी जाई नगे मायेतया पंढरपुरा, घरातून वारी केली पाहिजे म्हणून तू जातोस का वारीला, मला असं शब्द टाकला गेला. मग मी वारीला गेलो. वारीला जात असताना आमच्या गावावरून एक प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराजांची पालखी आमच्या गावावरून जाते आणि आमच्या गावाला अन्नदान, वारकऱ्यांना जेव वगैरे घातलं जातं आणि त्या दिंडीसोबत मग मी 1 महिनाभर पायी पायी चालत आलो. ही बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं 91-92 ची गोष्ट आहे. त्या वर्षी मी त्या दिंडीसोबत चालत चालत आलो 1 महिनाभर चालत आणि पंढरपुराला पोहोचल्यानंतर तिथेच मला एक कीर्तनकार महाराज भेटले. त्यांचा प्रभाव माझ्यावरती पडलाय आणि तिथे असं मला वाटलं की नाही, आता आपण पंढरीलाच राहावं आणि वारकरी संप्रदायामध्ये एक चांगला छान कीर्तनकार व्हावं, असा एक मनाशी एक माझ्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली. तर कोणीतरी सांगितलं की एक वारकरी संप्रदायामध्ये एक साधू आणि एक संत ज्यांच्या एक पाऊल सुद्धा हरिनामाशिवाय पडत नाही आणि तुकोबारायांची गाथा ज्यांची मुखोद्गत आहे, असे आपले वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे हे मला सद्गुरू लाभले आणि मी त्यांच्याकडे गेल्यानंतर गुलाबराव महाराजांच्या गावावरून आला, त्यांच्या दिंडीत पायी पायी चालत आला म्हणून त्यांनी मला जास्तच जवळ केलं. कारण गुलाबराव महाराज सगळ्यांनाच माहिती आहे. गुलाबराव महाराज म्हणजे कोण, की ज्ञानेश्वर महाराज असे आहेत ज्यांनी दाखवून दिलं. असे आपले गुलाबराव महाराज म्हणजे मी त्यांचे भक्तिगीत, भावगीत मला खूप पाठ आहे, मी गातो. गुलाबराव महाराजांची तू एक फार सुंदर गवळण म्हणतो. हो हो हो. ती गवळण आम्हाला ऐकायची आहे. नक्कीच. आणि तो प्रवास मग माझा तिथून सुरू झाला. तर महाराजांची एक रचना आहे, यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि अजित कडकडेंनी ते स्वरबद्ध केलेलं आहे. अरे वा, छान. आणि ती महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं ती एवढी प्रचलित नव्हती, तेवढी मी प्रचलित केली. तुझ्यामुळे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित झाली. गवळण पण आहे, पण गवळणीच्या अगोदर मी त्यांचे नाट्यगीत, नाट्यपद मी खूप बाबा चतुर्मासामध्ये पंक्ती असायच्या आणि मन काहीतरी असं म्हणायला लावायचे आणि मी ती पहिल्या चतुर्मासामध्ये, दुसऱ्या चतुर्मासामध्ये, चौथ्या 3-4 चतुर्मासामध्ये पंढरपुरामध्ये मी इतक्या प्रचलित केलंय की कुठेही जेवायला बाबांसोबत गेलो की मला ते गुलाबराव महाराजांचे पद म्हणायला लावायचे. तर त्यातलीच एक सुंदर अशी गवळण आहे. कुंजवनामध्ये सगळं गोकुळ असं लाली लाल लाल आणि सुंदर असं राधेचं वर्णन असलेली एक सुंदर गवळण.
मी तुमच्या समोर सादर त्याच्यातले करतो. 2 ओळी आमच्यासाठी. जी, हां. नक्कीच. हो राधे चाल चाल बाई चाल, हो राधे चाल चाल बाई चाल, राधे चाल चाल बाई चाल, चाल चाल राधे चाल चाल बाई चाल, चाल 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 राधे चाल चाल बाई चाल. कुंजवनी दिसते, कुंजवनी दिसते, लाल लाल लाल, चाल बाई चाल हो राधे चाल चाल बाई चाल, चाल बाई वाह! चाल. वाह! वाह! वाह माऊली. धन्यवाद. खरं तर तुझा आवाज इतका गोड आहे. ह्या गोड गळ्यांचे चाहते दादा महाराष्ट्रातच नाही. कसं खरंच अक्षरशः माझा मी प्रवास आवाज बसलेला हो, आहे. मला मला माहिती आहे. अजूनही गाता आलं असतं छानपैकी अगदी. आणि मी गाऊ शकतो. मला माहिती आहे. मला सांगायला आत्ता माऊली माझ्यासोबत हा संवाद साधतोय. जवळ-जवळ कालपासून ते आत्तापर्यंत त्याने 1000-1200 किलोमीटरचा प्रवास करून तो इथपर्यंत आलेला आहे. आणि खास माझे दोस्त का मस्त आहेत हे तुम्हाला कळलंच असेल. इतक्या व्यस्ततेमधून त्यांनी माझ्यासाठी हा वेळ काढलेला आहे. तुमच्यासाठी नाही वेळ काढायचा तर मग कोणासाठी? कारण एकेकाळी आपण बाबांच्या श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या दरबारात आणि आपले आजोबा म्हणजे बाबा मन ज्ञानेश्वर हो. एक अशी दैवी शक्ती पाठीशी असायची, जसं की मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया, असा बाबांचा एक असा आशीर्वाद असायचा. अगदी. मठामध्ये गेलो की आशीर्वाद आहेच हो, तुझ्या हो पाठीशी. नक्की नक्की नक्की. पण तुझ्या आयुष्यामध्ये तू स्ट्रगल पण खूप केलेला हो आहे. हो हो खूप अडचणी आल्यात. कारण की बरोबर बरोबर. मी त्याचा साक्षीदार आहे. मला माहिती आहे की तुझी आणि माझी ओळख माझ्या प्रवचनाची रेकॉर्डिंग करायचं होतं तेव्हा नागेश पिंपळे हो, यांच्या नागेश पिंपळे माध्यमातून यांनी झाली. परिचय करून दिला होता. त्यावेळेस तू सायकलवर यायचा. आणि म्हणजे इतका तू स्ट्रगल केलेला आहे. तो स्ट्रगल म्हणजे आळंदीत तू आला. आळंदीत तू वैकुंठवासी गुरुवर्य बोधे बाबांकडे हो तू हो शिक्षण घेत होता. हो हो सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत तू शिक्षण हो घेतलं. हो हो. वारकरी संप्रदायाच्या विचारांशी तुझी नाळ जोडलेलीच आहे. जी. पण आळंदीमध्ये आल्यानंतर देखील तू खूप स्ट्रगल केलाय. स्ट्रगलच्या बाबतीत बोलायचं झालं दादा तर अगदी मोकळेपणाने हो. मला सांग. म्हणजे मला तर माहितीच आहे. पण जे आता हो हो ह्या गप्पा ऐकतायत त्यांना तुझा हा स्ट्रगल कळला पाहिजे. एवढं स्ट्रगल केलं वारकरी संप्रदायामध्ये कोणाच्या जीवनामध्ये असं एवढं स्ट्रगल नसावं. पण म्हणतात ना देवाच्या दरबारामध्ये ती एक्झाम द्यावीच लागते. त्यानंतर यश तुमच्या पदरी तुमच्या समोर येऊन उभं बरोबर. राहतं. तर कदाचित मला वाटतं की चकाकी येण्यासाठी हम्म. नक्कीच एवढं स्ट्रगल केल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर मी बिगारी काम केलंय. ज्यावेळेस तुम्ही म्हटलात जसं की अ, नागेश पिंपळेंच्या या एका प्रवचनामध्ये आपली ओळख करून दिली, तर मी सायकलवरती यायचो तेव्हा बिगारी काम करून यायचो आणि त्यांच्या शूटिंगमध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये येऊन बसायचो आणि त्यांनी चाली वगैरे म्हणायला लावायच्या तू आणि सुरुवातीला कोरस केला. कोरस पण केला. स्टुडिओमध्ये वडापाव तरी मिळेल, 100 रुपये तरी मिळेल, अशा आशेने पुण्यातल्या स्टुडिओमध्ये नागेश काकांनी बऱ्याचशा कीर्तनाच्या कॅसेटमध्ये संधी दिली. तर काका आपल्याला उद्या काम केल्यानंतर गायल्यानंतर वडापाव तरी देतील, 100 रुपये तरी देतील, या आशेने त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत. आणि कामं करता 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 काही जीवनामध्ये आमच्या एक टर्निंग पॉईंट असायचे की तिथून मागे यायचो, रुळावून गाडी घसरायची आणि प्रपंचामध्ये कमी वयामध्ये खूप जबाबदाऱ्या पडल्यात. उदरनिर्वाहासाठी कंपनीत कामाला जावं लागलं. हॉटेल्समध्ये 2-2.5 वर्ष बशा भांडे टेबल वगैरे स्वच्छ करायची कामं केली. आपल्या आळंदीमध्येच सावतामाळी हॉटेल असायचं नवीन एस टी स्टँडजवळ, तिथे पण काम केले. कोणाचे घर बांधायचं असेल तर गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम केले आणि करावं लागतं जबाबदारी एवढं पडल्यानंतर. कष्टमय जीवन जगलास तू माऊली. पण तुझी माऊलींवरची श्रद्धा आगाध होती की ज्या श्रद्धेमुळं आज तू यशापर्यंत पोहोचू शकलास. माऊलींच्या कृपेचा तुझ्या जीवनातला अनुभव, अनेक अनुभव असतील त्याच्यातला एखादा अनुभव. नक्कीच दादा.
जसं म्हणतात ना, आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर चांगलंच होतं आणि मोठ्यांच्या संगतीत गेल्यानंतर मोठं होतं. जेव्हा काकांनी तुमचा माझा परिचय करून दिला, त्यावेळेस माझ्या जीवनाला अ, उलट आणखी चकाकी मिळाली आणि मला नातं गोतं ते ते माझे सोयरे सज्जन सांगाती. मला रक्ताचं नातं तर मला 30-35 वर्ष झाली माहीत नाही. परंतु प्रेमाच्याच लोकांनी मला वारकरी संप्रदायातल्याच लोकांनी मला इतकं सांभाळलं, की आज मी वारकरी संप्रदायाचंच का गुणगान गातो, की मला त्यांनी सांभाळलं. अर्थात एका स्पर्धेमध्ये मला जात असताना, एवढ्या मोठ्या मंचावरती जात असताना ऋषींनी म्हणावं, "माऊली जायचं का आपण? तुम्ही छान गाताय माझ्यापेक्षा, तर आपण दोघंही जण जाऊ." त्यांच्या हिमतीने मी ऑडिशनला जायचं का असं आम्ही ठरवलं ऋषींनी मी. आपला ऋषी. तर त्यांनी ठरवलं की आपण टीव्हीला दिसू, अख्ख्या महाराष्ट्राला दिसू. पण मी वारकरी संप्रदायातला असल्यामुळं आपण भजन गवळणी गाणारी मंडळी, वाळवंटात गाणारे कीर्तन मंडपामध्ये, मंदिरामध्ये गाणारे गायक लोक, तर त्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती, मंचावरती जात असताना बाकीची गाणी पण गावी लागतात. पिक्चरची म्हणा, भावगीतं म्हणा, भक्तिगीतं म्हणा, सुगम संगीत, नाट्यगीत, याचा आम्हाला काही अनुभव नव्हता. परंतु ऋषी काय म्हटलं, "माऊली चला." पण जात असताना, दुसऱ्या दिवशी ऑडिशनला जात असताना मला आठवतं, दादा तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाही, ज्ञानेश्वर कोहिनूरमध्ये जा. हो. मला शर्ट पण नव्हतं घालायला, म्हणजे असं आहे. आठवतोय तो क्षण. खरं तर तू अतिशय भावूक झालेला आहे, पण तो प्रसंग पूर्ण कर. जेव्हा ऑडिशनची डेट्स आली तेव्हा जसं म्हटलं की ज्ञानेश्वर, ऋषी ज्ञानेश्वरला एक शर्ट घेऊन दे, त्याला शर्ट नाही. आणि कोहिनूरमधून एक शर्ट ऋषीने घेऊन दिलंय आणि तुम्ही जाताना मला 10 रुपये दिले होते. मला आठवतं, आता आपल्याला खूप मोठं यश मिळालं आणि वैभवाचं आपण जीवन जगतो. आता मोठं झाल्यानंतर बरीचशी मंडळी येतात, सहकार्य करतात. परंतु जो आपला दुःखाचा प्रसंग असतो, जी आपली परिस्थिती वाईट असते, तेव्हा कोणी येत नाही आपल्याला. उपाशी आहे का, जेवला काय, झोपला काय, आजारी आहे का, कोणी विचारायला येत नाही. तेव्हा माझ्या पाठीशी तुम्ही आणि ते सगळं माऊलींनी घडून आणलं. माऊलींनी ते ऋणानुबंध आणले जोडून. दादा खरं आहे, पण हा जीवनाचा मार्गक्रमण करत असताना कोणाचा तरी आशीर्वाद, कोणाची तरी करंगुळी पकडून आपल्याला त्या ट्रॅकने प्रवास करायचा असतो. अगदी खरं. त्या माध्यमातून तुम्ही आणि स्वानंद स्वामी महाराज या पाटील घराण्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. पुढचा प्रवास. आणि माझ्या यशाच्या पाठीमागं सर्वात मोठा हात आणि सर्वात मोठा आशीर्वाद असेल तर बाबांचा आणि पुरुषोत्तम महाराजांचा. आता जो काही प्रवास सुरू झालाय, तर प्रवास करीत असताना यशाची एक एक पायरी चढत असताना मी कधीच या ऋणातून मुक्त व्हावं म्हणून प्रत्येक ठिकाणी मी बाबांचा, पुरुषोत्तम महाराजांचा ऋणनिर्देश करतच असतो. परंतु तेही मला विसरले नाही, मीही त्यांना विसरलो नाही. फक्त आपापल्या शेड्यूलमध्ये व्यस्त असतो. आता संतांच्या आशीर्वादाने, बोधेबाबांच्या आशीर्वादाने, जोग महाराजांच्या आशीर्वादाने, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने हे यश मिळालं. ही पचवण्याची सुद्धा ताकद तेच मला देतात. आणि त्यांच्याच आशीर्वादाने बऱ्याचशा सारेगमपमुळे म्हणा, ऋषी, हा तो ऑडिशनचा विषय राहिलेला. ऑडिशनला गेलो, मग काय झालं? ऑडिशनला गेल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. काय गायला त्यावेळेस तिथे? त्यावेळेला मी
ही आता तुम्हाला सुरुवातीला मी जी गवळण म्हणून दाखवली हा, ती, आणि अजून एक अभंग गायला हो, होता ना, आणखीन एक अभंग गायला. आणि गायल्यानंतर सेकंड राऊंडला माझं सिलेक्शन झालं. आणि फर्स्ट राऊंडला ऋषी सिलेक्ट झाला होता, पण दुसऱ्या राऊंडला तो सिलेक्ट झाला नाही. मग मी दुसऱ्या राऊंडला सिलेक्ट झाल्यानंतर ऋषी म्हटलं, मी जातो माऊली, तुम्ही सिलेक्ट होणार आणि माझ्या शुभेच्छा तुम्हाला. बघा त्याने कशी हिंमत दिली. तुम्ही सिलेक्ट होणार आणि तुम्ही जा, आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा तुम्ही सिलेक्ट होणार. त्यांनी दुसऱ्या राऊंडलाच मला शब्द दिला होता. आणि तो गेला घरी. आणि माझं दुसऱ्या राऊंडला सिलेक्शन झाल्यानंतर तिथे मिलिंद जोशी नावाचे संगीतकार होते आणि कमलेश भडकमकर. त्या दुसऱ्या राऊंडला सिलेक्ट झाल्यानंतर त्यांनी मला भरपूर गायला सांगितलं. वारकरी संप्रदायातली जेवढी काही अभंगवाणी आहे, जेवढ्या काही गवळणी गायल्या जातात पारंपरिक, त्या माझ्याकडे तर बोधेबाबांचा साठाच आहे. ती शिदोरी बाबांनी दिलेली आहे, ती कधी न संपणारी आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर त्यांनी एक वाक्य बोलले माझ्यासोबत, की मिलिंदजी असं म्हटले, की ज्ञानेश्वर, तुम्ही आम्हाला जे वारकरी संप्रदायामध्ये पारंपरिक अभंग गवळणी गायल्या जातात त्या ऐकवल्या तर बरं होईल. तसं मी बरेचशा 22-23 गाण्यांची लिस्ट दिली होती, परंतु त्यांना आपल्या वारकरी संप्रदायातलं फार भावलं. मला त्यांनी भरपूर गायला सांगितलं. हे आम्ही म्हणे भावगीत भक्तिगीत रोजच ऐकतो. बरोबर आहे. तर तुमच्यामध्ये जे वेगळं पण आवाजामध्ये जे आहे ना, तर ते आम्हाला भरपूर ऐकवा. त्यांनी खूप वेळ माझी ऑडिशन घेतली. तर मिलिंद जोशी आणखीन एक सुंदर बोलले, की तुमच्या आळंदीमध्ये जे वारकरी शिक्षण संस्था आहे ना, त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माझे एक नातेवाईक राहतात. बरं. ते म्हणजे श्री हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले. ते त्यांचे नातेवाईक होते. तर मला ते अजून जवळ वाटले, कारण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एखाद्या वारकऱ्याला स्पर्धा, टीव्हीला दिसणं, एक हे नवीन होतं माझ्यासाठी. तुझ्यानंतर वारकरी संप्रदायातले अनेक पाईक हो त्या स्पर्धेमध्ये गेले. हो. आणि माऊलींच्या कृपेने तुला जसं यश मिळालं तसं आळंदीतील जे तिथे गेलेले आहेत, माऊलींनी त्यांना यश दिलेले आहे. पण त्याची सुरुवात तुझ्यापासून झाली. हो, नक्कीच. मला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. पण विठ्ठल बाबा ही आपल्या संस्थेचे जे अध्वर्य आहे, आपले बाबा या मीडियाच्या मंडळीशी किती निगडीत आहे, अजून मला प्रेरणा मिळाली, ताकद मिळाली. आणि त्याच अनुषंगाने माझ्यावरती मिलिंदजींनी माझ्यावरती खूप प्रेम केलंय आणि भरपूर गायला सांगितलं. ज्ञानेश्वर, तुमचं सिलेक्शन झालं. डायरेक्टली माझं त्यांनी तिसऱ्या राऊंडला मला पाठवलं. तिथेही मला त्यांनी खूप गायला सांगितलं. आणि पुढच्या राऊंडमध्ये प्रसिद्ध कीबोर्ड आर्टिस्ट आपले सत्यजित प्रभू, त्यांनी मला वेगळं गायला सांगितलं. पण अभंगवाणी ऐकून घेतली. त्यानंतर, माऊली, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही वेगळं येतं का? कारण ही जागतिक मंचावरती तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यावेळेस ह्या स्पर्धेमध्ये थीम असतात, तर तुम्हाला ही पण गाता आलं पाहिजे, ते पण गाता आलं पाहिजे. म्हणून मला एखादं वेगळं चित्रपटातलं गाणं गाता येतं का? तर मी सर म्हटलं प्रयत्न करतो. तर मी गोमू संगतीनं गाणं गायलं. तर ते त्यांना तर आवडलं. पण तेच गाणं मला परत स्क्रीन ऑन शूटिंग मध्ये सुद्धा मला स्पर्धेमध्ये सुद्धा गायला संधी दिली. त्यावेळेस खूप हिट झालं. आणि त्या स्पर्धेमध्ये मला ड्युएट सॉन्ग गाण्यासाठी अमृता गोखले म्हणून मला प्रतिस्पर्धी मिळाली होती. तिने पण खूप मला सांभाळून घेतलं. ते तर पण त्यावेळेस ही स्पर्धा चालू असताना, जशा तुझ्या आयुष्यात खूपच अडचणी आहेत, पण स्पर्धा चालू असताना तुझा फोन हरवला. त्यावेळेस एक अशी घटना घडली होती की जी फारच भावूक करणारी आहे. हो दादा, 32 लोकांमध्ये ती स्पर्धा सुरू झाली. जशी टॉप लेवलला जात असताना टॉप 7 मध्ये माझी निवड झाली. त्याच्या अगोदर 32 मध्ये निवड झाली, तर मी पहिला पण ऋषीला केला, आपल्या ऋषीला. आणि त्याला इतका आनंद झाला ना, त्याला असं वाटत होतं मीच निवडून आलोय त्या स्पर्धेमध्ये. म्हणजे एवढं मोठ्या अंतकरणाचा माणूस मला नाही मिळाला आजपर्यंत. तो आपला माझा लहान भाऊ म्हणजे ऋषी. सगळ्यात जास्त त्याला आनंद झाला. आणि त्यांनी तिथेही मला फोन करून सांगितलं, की माऊली, लढो, माऊली आपल्या पाठीशी, बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक, असं त्यांनी मला
खूप प्रेरणा म्हणजे ताकद दिली, पुटअप केलंय. हम्म. तर त्याच्यानंतर मग मी बरेच दिवस मी राहिलो. हम्म. नंतर 32 लोकांमधून अ, अशी स्पर्धा रंगत, 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 रंगत टॉप 7 मध्ये माझी निवड झाली. हम्म. मग मी टीव्हीला दिसायला लागलो. स्पर्धेमध्ये सगळा महाराष्ट्र ओळखायला लागलेला. पण टॉप 7 ला निवड झाल्यानंतर त्या थीममध्ये हे गाणं गात असताना मी कुठलं गाणं गात होतो मला आता आठवत नाही. हम्म. पण मी गाणं गात असताना टॉप लेवलला टॉप 7 मध्ये गात होतो. आणि जसा एपिसोड सुरू झाला, पल्लवी जोशी त्यांनी खूप मला आपल्या वारकरी संप्रदायातल्या असल्यामुळे मला खूप आदर दिला. हम्म. हम्म. सगळ्याच मंडळींनी हम्म. सोशल मीडियातल्या तिथल्या लोकांनी मला आळंदीचा असल्यामुळे खूप मोठा प्लस पॉईंट आणि वारकरी संप्रदायातला हम्म. असल्यामुळे हम्म. खूप आदर दिला. हम्म. त्यातल्या त्यात पल्लवी जोशींनी मला पहिल्या एपिसोड पासून खूप आत्मीयतेचं एक बळ दिले मला त्यांनी. बरोबर. हम्म. मी त्यांना खूप जवळचा वाटायचो. हम्म. तर जसं जसं त्यांनी मला गाणं म्हणायला बोलवलं, मला आठवलं ते गाणं. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया, जाई पिलांना भेटाया. वा. हे गाणं गायलं होतं चिमणी पाखरं या हम्म. चित्रपटातलं. चित्रपटातलं, हो. जशी पंख फुटल्यानंतर आई वडिलांपासून मुलं अशी लांब गेल्यानंतर जसं आईपासून पिलं अशी लांब जातात पंख फुटल्यानंतर, हम्म. तोच प्रसंग त्या दिवशी माझा त्या सेटवरती मोबाईल हरवावा. तो एक एरियलचा एक रिलायन्सचा माझ्याकडे मोबाईल होता. त्याच्या पाठीमागं माझा एक हाऊस होती. फोटो पण लावून ठेवलेला होता त्याच्या पाठीमागं. तर मोबाईल तर हरवावा, आता कोणाशी संपर्क साधावा असा प्रश्न पडला होता. कुठून तरी कसा तरी मला ऋषीनी की कुठून तरी असा मला फोन आला. पप्पांनी फोन केलेला हम्म. आपले तुमचे वडील म्हणजे माझेही वडीलच आहे, मुरलीधर पाटील साहेब. तर मला पप्पांनी का ऋषीने फोन केलाय की माऊली मुलगा एक्सपायर झालेला आहे. तर तो प्रसंग सुद्धा पप्पांनीच तिला ऍडमिट केलं. मेलेलंच बाळ बाहेर, या सगळ्या गोष्टी कितीतरी वेळ घरामध्येच रक्तबंबाळ पडलेली होती. कोणी येत नव्हतं. असे शेजार पाजारचे सुद्धा असे बघून जायचे, जाऊ दे तिकडे काय करायचं आपल्याला, मिस्टरांची बायको आहे असं बघून जायचे. असं असे शेजार पाजारचे असे प्रसंग बघायला मिळाले. तर तेव्हा पप्पांनीच भोसरीच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि ते सगळं मी तिकडे गातो आणि घरी अशी घटना घडली. म्हणजे यश आपल्या जवळ असतं, आपल्या शेजारी असतं, बरोबर. आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही तर तुम्हाला त्या स्ट्रगल मधून जायचं असतं. बरोबर. एवढं स्ट्रगल देवाने आपल्याकडनं, खरंय, म्हणजे अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती की इतक्या मोठ्या व्यासपीठावर तुला संधी हो. भेटली आणि त्याच वेळेला वहिनींच्या बाबतीत असं घडावं आणि त्याच्यातून तू ती परीक्षा परत, म्हणजे आज तुला यश दिसत असलं तरी यशा पाठीमागे तुझा त्याग फार मोठा आहे. दादा, हेच त्याग खऱ्या अर्थाने. त्याग तर आहेच आहे. हम्म. परंतु त्या त्यागामध्ये काय होतं, बॅलन्स पण जाऊ शकतो एखाद्या. अगदी खरंय, अगदी. आणि पण तो बॅलन्स राहिला तो माऊलींच्या कृपेमुळे राहिलाय. आणि दादा माऊलींची तुम्ही माऊलींच्या कृपेने तर कृपा केली संतजनी, हे नक्कीच संतांची कृपा झाल्यानंतर काहीही होऊ शकतं. परंतु संतांच्या रूपामध्ये आमच्या प्रत्येक संकटाच्या वेळेला बाबा, ऋषी, पप्पा, तुम्ही तर जा ज्ञानेश्वर असं एवढं जरी म्हटलं तर आम्हाला असं बळ यायचं मला वैयक्तिक. म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी मला एकच प्रमाण असं आठवतं, मगाशी बोलून गेलो की मागे पुढे उभा राहाय संभाळित. तसे दादा आहेत आणि हा तुमचा मोठेपणा आहे. पण आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही सहकार्य केलं, ज्ञानेश्वरला किती सांभाळलं, ज्ञानेश्वर मोठा झाला. ही आपली आई मला असं हक्काने बोलत असतात, काय रे कुठे गेला होता तू, लय मोठं झालंस, लय फिरतो इकडे तिकडे, तुला दिसत नाही का आई. आणि आईचं बोलणंच तसं आपल्या, परंतु त्याच्यात माया, प्रेम आहे, किती प्रेम आहे. लेकुराची हित वाहे माऊलीची चित्त.
ही केवळ आईच बोलू शकते. खूप आठवणी आहेत. पण तुझा हा प्रवास अतिशय सुंदर आज इथपर्यंत आलेला आहे. आज तुला दादा ह्या इतके गोष्टी आहेत ना आपल्या इतके स्ट्रगल मधल्या. हो. मला आनंद होतो की आपले प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी हं. सुद्धा माझ्या जीवनातल्या काही गोष्टी वेचल्यात आणि हो. चित्रपटाच्या हो. माध्यमातून मला मांडल्यात वाटतं त्यांनी. त्या चित्रपटाचं नाव एक एक तारा, तारा, एक एक तारा. तारा, हो, हो, की हो. जो अगदी तुझ्या जीवनाशी रिलेट करतो. अगदी तंतोतंत तुझ्या जीवनाशी. नाही. हां, आता अवधूत गुप्तेंचा नामोल्लेख झाला, तर अवधूत गुप्तेंबरोबर तू एक प्रसिद्ध चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं गायलेलं आहे. तर हो. ते गाणं आणि त्या गाण्यापाठीमागचा किस्सा. जी दादा मी अवधूत गुप्तेंना मी माझ्या जीवनामध्ये ते अवधूत गुप्ते नसून माझ्या जीवनामध्ये देवदूत गुप्ते आहेत. वाह! 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 कारण माझा सारेगमपचा प्लॅटफॉर्म संपला होता, कमी झाला होता. हं. लोक विसरत होते. कारण मला आठवतं पहिल्या सारेगमपमध्ये जेव्हा माझा पहिला अभंग त्यांनी ऐकला होता, हं. ते इतके इम्प्रेस झाले होते. मला जजेसच्या परीक्षकांच्या खुर्चीवरून उठून हं. आणि मी जिथे गातो तिथे आले आणि मला मिठी मारली बरोबर. आणि त्यांना आवडणारा अभंग माझ्या स्वरामध्ये हं. तो पहिला अभंग जो गायला होता, सोनियाचा दिवस आजी अमृती अमृती पाहिला, नाम नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. त्यांना इतका आवडला, ते इतके इम्प्रेस झाले की थोडा वेळ ते असे गंभीर गहिवरून आलं होतं त्यांना. हं. आणि देवकीताई पण खूप एक स्ट्रिक्टली आम्हाला परीक्षक लाभल्या होत्या. ते पहिलंच सारेगमप होतं, कारण काही अनुभव नाही, काय गायचं काही नाही, आणि कुठल्या मुलीसोबत कोणतं गाणं गायचं ते एक मला फार जड गेलंय. पण त्या सारेगमपच्या परीक्षकांच्या खुर्चीवरती अवधूतजी परीक्षक म्हणून होते आणि ते माझा अभंग ऐकल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला होता की या माणसासाठी मला काहीतरी करायचं आहे. वाह! एक दातृत्व असलेला माणूसच बोलू शकतो हे. अगदी खरं. आता कॅज्युअली बोललं जातं, याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. पण सगळे करतातच हो. असं नाही. फक्त शब्द देतात, करत कोणी हा, नाही. काही लोक शब्द देतात, हं. पण अवधूतजींच्या बाबतीत तसं नाही. त्यांनी जसं बोललात ना, मला या व्यक्तीसाठी, मला या कलाकारासाठी, या माणसासाठी काहीतरी काहीतरी करायचं करायचंय. आहे. तर तो योग आला होता 2010च्या झेंडा या चित्रपटाच्या माध्यमातून. तर ते जे बोलले होते त्या झेंडा चित्रपटाच्या गाण्यामधून हं. की माऊली, मला पहिला फोन आला होता 2010 मध्ये की माऊली, तुम्हाला झेंडा या चित्रपटामध्ये गाणं गायचं आहे. हं. मी तळकन असा उठून उभा झालो आणि तेही टायटल सॉन्ग. हो. तर टायटल सॉन्ग ते गात असताना आजही गाणं ते सगळ्यांना माहिती आहे आणि आता खरं तर आता ती संभ्रमावस्था आहे. त्या गाण्याचं टायटल सॉन्ग जे आहे, तशी संभ्रमावस्था संपूर्ण राज्यात आहे. तर खरंय. नक्की त्या गाण्याचे काही बोल तू हो, ऐकवलेत. हा मला तो बोलता ऐकतोच. हां. पण आपण कसे पंढरीचे वारकरी मुक्त विवाहार वाळवंटात लाईव्ह गाणारे आपण. हं. पण ते झेंडा गाणं गात असताना एक जबाबदारी असते टायटल सॉन्ग गाण्याची. हं. ती एक मला टेन्शन होतं. हं. आणि एवढ्या मोठ्या बिग बजेट चित्रपट असलेल्या चित्रपटामध्ये आपल्याला संधी मिळते, हं. त्याचंही एक संधीचं सोनं करण्याचं एक उत्कंठा लागलेली होती. कारण चित्रपटसृष्टीमध्ये एक जरी ब्रेक मिळाला तर आपलं भाग्य खरं समजू आपण. हं. तर ते भाग्य अवधूतजींनी मला दिलंय. आणि स्टुडिओमध्ये गात असताना हं. ते -1 ट्रॅक असतात. हं. म्युझिक झालेलं असतं वाजून, हं. त्यामध्ये रिकाम्या जागा भरायच्या असतात त्या गायकाने. हं. आणि अवधूतजींनी मला गाणं गायचं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर मला 2 दिवसानंतर मला व्हॉट्सअपला गाणं पाठवलं. हं. त्यांनी स्वतः पायलटमध्ये गायलेलं कंपोजिशन पाठवलं. हं. पण ते अवधूतजींनी चाल गायलेली मला बसली चाल, पण स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मला फक्त ते रिदमच ऐकायला येत होता आणि मला त्या रिकाम्या जागा भरायच्या असतात त्याच्यात गाता येत नव्हतं. बरं. पण बघा त्यांचं संशोधन कसं, संगीतकार कशाला म्हणतात, की ते असे निसर्गामध्ये काय शोधतात, कारण मला काय माहित नाही. शब्द, सूर आणि ताल हं. हे सगळं कसं त्यांनी एकवटलं मला काय माहित नाही. काय कल्पना त्यांच्या दृष्टीस दिसत होते मला माहित नाही. परंतु 3-4 वेळा ऐकले, 5-6 वेळा झालं, 10 वेळा झालं, 15 वेळा झालंय. हं. अगदी खूप वेळा झाले ते गाणं गाऊन, रिटेक, रिटेक, रिटेक. तर शेवटी मी दमलो. हं. त्या दिवशी एकादशी पण होती. आज पण एकादशी आहे. हं. त्या दिवशी एकादशी होती आणि संध्याकाळपर्यंत मी गात होतो गाणं ते. गाणं गात असताना मी
संध्याकाळ झाली आणि अवधूतजींना म्हटलंय मी की अवधूतजी मला नाही जमणार हे गाणं गायला. तर कारण त्याचं आणि माझं काही जमत नाही. ते ट्रॅक मी ट्रॅक तरी पुढे जातो, मी तरी मागं राहतो. कधी कधी मी तरी पुढे जातो, ट्रॅक मागं राहतो. ते जमतच नव्हतं खूप वेळपर्यंत. हा. इतका वेळ गाऊन घ्यायचं कारण त्यांचं काही वेगळं असेल, त्यांना काही जुळाजुळे करायचं असेल. परंतु अवधूतजींचे वाक्य बघा, हम्म. माऊली हे विठ्ठलाला हाक मारण्याची जी आर्तता आहे ना, हा. हे फक्त पंढरीच्या मातीमध्ये आणि आळंदीच्या मातीमध्ये, आणि त्यातला तो दरवळणारा आवाज म्हणजे ज्ञानेश्वर वा मेश्रामचा वा आवाज. वा वा आणि माऊली हे गाणं तुमच्यासाठीच जन्माला आलेलं आहे. वा हे तुम्हीच गाऊ शकणार आहे आणि मी तुमच्याकडनंच गाऊन घेणार आहे. वा. हे एवढं हा मोठं विश्वास, वाक्य, किती मोठा किती विश्वास आहे मोठा हा. विश्वास आहे, खरंय. म्हणून दादा हे गाणं इतक्या मोठ्या उंचीवरती आहे. त्या गाण्यासाठी मला भरपूर अवॉर्ड मिळालेत, आशीर्वाद मिळालेत. हम्म. अं, हा भाग नंतरचा आहे, परंतु अवधूतजींचा हा विश्वास. विश्वास, हो. खरंय. तर आणि या ते बोलले ते की हो विठ्ठलामधली जी आर्तता आहे हो ती ती अगदी आणि त्या तुझ्या गाव विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. नाही. बरोबर. आणि हा त्यांनी माझ्या बाबतीत इतका मोठा विश्वास दाखवल्याबद्दल खरंच मी त्यांचा अगदी, आभारी अगदी. आहे. आमच्याकडूनही अवधूत दादाला मनापासून धन्यवाद. जरूर सर, जरूर जरूर, नक्की नक्की दादा. कारण तुम्हालाही ओळखतात ते हो. आणि आपल्या पूर्ण घराण्याला ओळखतात, कारण सुरुवातच तुमच्यापासून आहे अगदी, अगदी, ज्ञानेश्वरची. अगदी, अगदी. तर तुम्हाला विसरणार नाहीत ते, तुम्हाला ओळखतात. आणि त्यांचं जे झेंडा गाणं जे आहे, माझ्या करिअर मधलं खूप मोठा ब्रेक. तिथून नंतर मग या गाण्यामुळं काय काय मला मिळालं, घर अगदी. मिळालं. अम, आळंदीत घर घेणं एक सोपी गोष्ट नाही आहे. ते झालं, बरोबर हो, आहे. कारण त्या झेंडा गाण्यामुळं, एका गाण्यामुळं मला माझं जर करिअर बदलत असेल, तर असे कितीतरी कलाकार आहेत अगदी, की अगदी त्यांना इंडस्ट्रीजमध्ये असेच कलाकार, संगीतकार लोकांनी जर बरोबर. ब्रेक दिले तर खूप मोठे कलाकार होतील. अगदी खरं. म्हणून अवधूतजींच्या या गाण्यामुळे माझं आळंदीमध्ये घर झालं. अम, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, अचिव्हमेंट आहे. तर अवधूतजींनी जे गाणं दिलंय मला, कडनं ते चित्रपटामध्ये गाऊन घेतलेलं आहे, तेच गाणं आपल्या समोर मी सादर अगदी. करतो. 2 ओळी गातो. हा. आवाज बसलेला आहे, नाही तरी पण कारण त्या आर्ततेला ते गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. तर झेंडा गाणं. जगण्याच्या वारीत मिळेना वाट, हो साचले मोहाचे धुके घनदाट, हो आपली मानस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. वा वा वा. धन्यवाद दादा. आणि हे गाणं खरंच. आपल्या चॅनलला तुमच्यासाठी मी आज गातोय. अगदी, अगदी. हे गाणं गाणं हे आपला पिंडच आहे, बरोबर. परंतु हे एवढ्या उंचीचं गाणं तुमच्या चॅनलवरती मला गायला भेटतंय. नाही, खूप म्हणून तुम्हाला कळत असेल की ह्या गप्पा चालू झाल्यापासून ज्ञानेश्वरच्या डोळ्यातलं अश्रू आहेत. मी पण अतिशय भावुक झालेलो आहे. हे सगळं होत असताना हसू आणि आसू ह्या दोन्ही गोष्टी घेऊन ह्या गप्पा चाललेल्या आहेत. ज्ञानेश्वरच्या जीवनातलं स्ट्रगल तुम्ही ऐकताय आणि त्याच्या गोड गळ्याचा अनुभवही तुम्ही घेताय. ज्ञानेश्वर, खरं तर तुझ्यावर प्रेम करणारी खूप मंडळी आहेत. ह्यामध्ये तुझी पत्नी असेल, तुझा मुलगा असेल, ह्यांचा तुला, आम्ही तर आहोतच, आम्ही तर होतोच, पण आहेतच. आम्ही नेहमीच असणार आहोत. पण नक्की. याही पेक्षा वहिनी असतील, मेघश्याम असेल, ह्यांचाही तुला फार मोठा सपोर्ट राहिलेला आहे की घरातली माणसं जोपर्यंत सपोर्ट करत नाही तोपर्यंत माणसाला यश मिळत नाही. खरं तर अवधूतजींनी हा ब्रेक दिल्यानंतर मला त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये 2 ओळी का असेना संधी देत असतात. मला ते सुद्धा विसरत नाही. मला ते प्रेमाने कधी कधी माऊली मेरे लकी चांप आहे, खूप मस्त, म्हणजे खूप मोठी आत्मीयता आहे आणि मलाही खूप बरं वाटतं. त्यानंतर हे सगळं यशाच्या पायरी एक एक पायरी चढत असताना माझ्या बायकोनी सुद्धा खूप स्ट्रगल केलेलं आहे. ती सुद्धा स्ट्रगलच्या काळामध्ये ती पण कंपनीत जायची. आणि काय ते विचारताय, तिचा पण जो काही मी आज आळंदीत आहे दादा,
ती जर नसती आली ना माझ्या जीवनामध्ये, मी तिकडे कुठेतरी आळंदी सोडून खरं. कीर्तन प्रवचन, तसं आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज केल्यामुळे त्या काळी आहे ना, त्या पूर्वीच्या काळात फार म्हणजे त्या कोणी जर लव्ह मॅरेज केलं की फार त्याला समाजाच्या बाहेरच हो, फेकलं हो, जायचं हो, अगदी. हो, हो. मग पण त्यावेळेसही बहिष्कृतच अगदी म्हणजे त्यावेळेस तो काही करत नसताना की बाबा ह्याच्या बरोबर आपलं आयुष्य सुखाचं जाईल, पहा किती इतक्या मोठा एक प्रतिकूलतेमध्ये हो. हा फार मोठा विश्वास खरं तर वहिनींनी ठेवला. म्हणून ती मी आज जो काय आहे आळंदीमध्ये यशामध्ये तर सगळेच हो, सोबत हो, असतात हो. रे, पण अपयशाच्या काळामध्ये जो सोबत असतो तोच आपला असतो. दादा तसंही तसं पाहिलं तर अजूनही अ, यश पचवण्याची ताकद तर आपले साधू संत देतातच, माऊली देतातच, पांडुरंग देतातच. परंतु अ, अजूनही मी स्ट्रगलच करतो. स्ट्रगल तर तो हो. शेवटच्या श्वासापर्यंत असणारच आहे. दादा अभी तो मैं चट्टानों से भी टकराने की हैसियत रखता हूँ. अगदी. असं हसत मी त्या दुःखाला झेलतोय. आणि ते असावं प्रत्येकाच्या ते गट्स असावेत. आणि म्हणून पावलं-पावली मिसेस सुद्धा कधी साडीचा हट्ट नाही अजूनही बरं. आणि काही फायनान्शियल काही गोष्टी असतात. बरोबर आहे. तर आपल्या घरामध्ये मला ती म्हणते, "माऊली आपण कसेही दिवस काढू, पण आपल्या घराचा EMI गेला पाहिजे. मला काही नकोय. आपल्याला आता सुंदर दिलंय माऊलींनी." आपल्या आईची सावित्रीबाईची पण आठवण काढते. आपली आई, आजी हे कसं केलंय त्यांनी, किती मोठं विश्व निर्माण केलं आपल्या बाबांनी. हम्म. आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण आठवणी ठेवल्या पाहिजे. म्हणून हे मिसेसनी जो काही मला आतापर्यंत जो काही पाठबळ दिलेलं आहे प्रत्येक मी तर असा म्हणेल की आपल्या जो जो पाठीमागं दैवी शक्ती जी असते ना गुप्त रूपाने ती माझी बायको असते. अगदी खरं. ती क्षणोक्षणी कधी कधी आमच्या घरी आहे ना माझ्याकडे पूर्वीच्या काळात थोडंसं मागे जातो. पूर्वीच्या काळात माझ्या अंगावरती कोणाचे 200 रुपये, कोणाचे 100 रुपये, कोणाचे 500 रुपये. त्या काळात बरं हो. ते खूप मोठे होते ते 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये. 20-22 हो हो वर्षापूर्वी. हो हो. तर दिवस उगवायच्या अगोदर घराच्या बाहेर पडायचो आणि अंधार पडल्यानंतर घरी यायचो. लोक घरी पैसे मागायला यायचे आणि घरातल्या वस्तू घेऊन जायचे उचलून. वस्तू नव्हत्याच म्हणा, जे आहे ते उचलून घेऊन जायचे. घर भाडं थकायचं. 6-6 महिन्याचं आम्हाला काही ज्यांच्याकडे आम्ही भाड्याने राहायचो ते असे कुलूप लावून द्यायचे ना, आम्ही तिकडे आपल्या धरणावरती सिद्धपेठात जाऊन बसायचो. थकलो होतो, दमलो होतो आम्ही. दोघांनी पण असं ठरवलं होतं आत्महत्या करायची का काय असं. ह्या गोष्टी सांगाव्याशा वाटत नाही, पण मला तुमच्या कळलं पाहिजे. कारण मोकळ्या गप्पा आहेत. माऊलींनी सगळं चांगलं केलंय. बाबांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालं. बोधेबाबांच्या आशीर्वादाने चांगलं झालं. ह्या सगळ्या ह्याच्यामधून लोकांना प्रेरणा मिळते की इतकंही संकट आल्यानंतरही आपल्याला जगता येतं. ह्याच्यासाठी या गोष्टी लोकांपर्यंत गेल्याच पाहिजेत. दादा आता माऊलींचं चरित्र तुम्ही किती छान सांगता. मला काही मंडळी खूप लोक आपल्या वारकरी संप्रदायातली मंडळी माऊलींचं चरित्र सांगतात. त्यापैकी मी पण भरपूर लोकांचं ऐकलं. कंधारकर शास्त्रींपासून आदरणीय वैकुंठवासी भानुदास महाराज देगलूरकर, त्यानंतर चंद्रशेखर महाराज, मोठमोठे. मी पहिले पठाडे महाराजांचा गायक होतो पूर्वी. हो, नामदेव महाराज पठाडे वारकरी संप्रदायातलं खूप मोठं विद्वान आणि हुशार आणि खानदानी गायक आणि खूप मोठे कीर्तनकार होते. त्यांच्यासोबत मी गायचो. तेव्हा सूर असायचा कीर्तनाचा, पांढरी चार, काळी चार, काळी तीन या सुरामध्ये चाली म्हणायचो. त्याच्यानंतर मला आपल्या महाराष्ट्रातलेच मोठे कीर्तनकार रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक त्यांनी विनंती केली होती पठाडे महाराजांना की हे पोरगा आम्हाला देऊन टाका. मग त्यांच्यानंतर त्यांच्यासोबत गेलो. काय सांगावं, भजनाचं बाबांसोबत मी इतकं भजन केलंय, माझ्या इतकं भजन वारकरी संप्रदायात कोणीच नाही केलं. मी आता नॉनस्टॉप 300-350 चाली नॉनस्टॉप मी आत्ता गाऊ शकतो. मी असं म्हणेल की अभिमानाने नाही, स्वाभिमानाने कोणीच म्हणू शकत नाही ह्या चाली त्या मी गाऊ शकतो. आणि शुद्ध संप्रदाय का. मी ह्या गप्पा जे ऐकतायत त्यांना सांगेल, युट्यूबला सर्च करा ज्ञानेश्वर मेश्राम. खूप चाली ज्ञानेश्वरच्या आवाजातल्या भेटतील की ज्या तुम्हाला आत्मिक समाधान देतील, आत्मिक सुख देतील. खूप समाधान मिळेल. तुम्ही नक्की ऐका. युट्यूबला सर्च करा आणि आळंदीत आल्यानंतर ज्ञानेश्वरला भेटा. कारण की ज्ञानेश्वरच्या मनामध्ये, ज्ञानेश्वरच्या एकंदरीत वावरामध्ये जी सच्चाई आहे ना, जो खरेपणा आहे ना, तुम्हाला तो पाहायला मिळेल.
ज्ञानेश्वरचा आणि माझा जिव्हाळा खूप आहे. म्हणजे इतका जिव्हाळा आहे की मी त्याला इतका रागवलेलो आहे, इतका बोललेलो आहे. पण त्याची ती माझ्याविषयीची आणि माझ्या परिवाराची, आपल्या परिवाराच्या विषयीची आत्मीयता ती त्याच्या बोलण्यातून तुम्हाला दिसलीच असेल. ज्ञानेश्वर, खूप छान वाटतंय तुझ्याबरोबर गप्पा मारताना. पण वेळेची मर्यादा आपल्याला आहे. नक्कीच जरूर मला दादा, असं वाटतं नक्कीच. की दोस्त माझा मस्त विथ पुरुषोत्तम दादा ही कन्सेप्ट लोकांना आवडेल बरोबर, आणि लोक बरोबर. अजून आपल्याला सांगतील. लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं पाहिजे की आम्हाला ज्ञानेश्वरचं अजून ऐकायचंय आणि हो. मला नक्कीच आवडेल की परत तुझ्या बरोबर एखादा आपण नक्कीच एपिसोड दादा, मला करू. कारण मी जगण्याचा पाया संत तुकाराम या चित्रपटामध्ये, बऱ्याच चित्रपटामध्ये पंडित सुरेश वाडकरजींकडे पण जाऊन प्लेबॅक सिंगिंगचं ज्ञान घेतोय. हो. आणि उत्तरोत्तर आपले रसिक मायबाप आपल्याला, आपण जेवढा आनंद दिला ना तेवढा रसिक अगदी. मायबाप सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद देणारच ते मायबाप आहेत. आहेत. आणि तू एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये इथपर्यंत आलास. तुझ्या जीवनातल्या अनेक गोष्टी आम्हाला सांगितल्यास. ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. खरं तर तुझे ऋण वगैरे नाही, हे नाही. काही मला तुम्ही मानायचे नाहीयेत. तुम्ही हक्काने आभ आज्ञा करायची असते. आभार वगैरे काही नाही, नाही, नाही. मानायचे आभार नाहीयेत. नका मानू पण प्लीज. तुला माऊलींनी तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तुझा असा सांगीतिक प्रवास असाच यशस्वीपणे होत राहू ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. जी. आणि ह्या कार्यक्रमाची सांगता संत तुकाराम हो, चित्रपटातल्या हो, हो, हो. जगण्याचा पाया ह्या गाण्याने व्हावी. दादा, थँक यू सो मच. मी मनापासून आभार व्यक्त करतो, की मला तुम्ही या ठिकाणी बोलावलंय आणि मला आपल्या रसिक मायबापांना काही 2 गोष्टी सांगता आल्या आणि आपला जो प्रवास असतो, त्या रसिक मायबापांच्या आशीर्वादामुळेच कलाकार मोठा होत असतो आणि त्या रसिकांसाठी आपण थोडं बहुत तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलवरनी आम्हाला काही सांगता आलं तर काही हरकत नाही. पण आणखीन एक मला गोष्ट सांगावीशी वाटते, की ज्या माऊलींनी आपल्याला एवढं दिलंय, भरभरून दिलंय, तर मी आता एवढं म्हणेल, की ह्या भौतिक गोष्टी तर प्रसिद्धी, गाडी, पैसा, बंगला ह्या सगळ्या भौतिक गोष्टी ज्या आहेत, ह्या मिळत राहणार. परंतु माऊलींनी माझ्याकडनं आयुष्यभर माऊलींचं गुणगान गावत वा. माझ्या या आवाजाचा आणि माझ्या या देहाचा "देवी दिला देह भजना गोमटा" वा. वा. किंवा अं, याची देही घडी देवाचे भजन किंवा "हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गुण गाईन गायन आवडी आवडे. हीच माझी सर्व जोडी." तर देवाचरणी, माऊलींचरणी हीच प्रार्थना करतो, की माझा हा आवाज या लोकांच्या आनंदासाठीच त्याचा सदुपयोग व्हावा, हीच माऊलींचरणी प्रार्थना नक्कीच, करतो. नक्कीच. आणि ज्येष्ठ संगीतकार, प्रसिद्ध संगीतकार आमचे अशोक काका पत्के यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आपली जितेंद्र जोशी यांचा नवीन चित्रपट संत तुकाराम, त्यामध्ये मी शेवटची भैरवी गायलेली आणि आपल्या कार्यक्रमाची भैरवी या गाण्याने मी शेवट करतो. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची काळ, तुकाराम, तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम, तुकाराम, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. वा. खूप छान. धन्यवाद दादा. खूप थँक छान, यू. खूप छान. माऊली, तू आलास, इतक्या छान गप्पा मारल्यास. अशाच गप्पा आपण परत जरूर, मारूयात नक्की. आणि लोकांना कधीही तुझा. कधीही बोलाव दादा. कधी अगदी, अगदी, अगदी. बंदा आपके सेवा में हाजिर है. रामकृष्णारी. दोस्त माझा मस्त विथ पुरुषोत्तम दादा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत माझे जिवलग मित्र यांच्याशी मी आपली भेट घडवून देत आहे. माझे दोस्त का मस्त आहेत हे तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. अतिशय स्ट्रगल करून, अतिशय प्रतिकूलतेमधून ज्ञानेश्वर आज यशाच्या शिखरावर आरूढ झाला. पण माऊलींवरची श्रद्धा आणि आपल्या लोकांचा आपलेपणा विसरलेला नाहीये. माऊलीने त्याला असंच यश देव. तुम्ही माऊलींच्या बरोबरच्या ह्या गप्पा ऐकलेल्या आहेत. नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माऊलींबरोबर अजून तुम्हाला माऊलींच्या जीवनातील काही गोष्टी ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.